नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो चुरचुरीत भडंग, जो की आपल्याला पावसाळ्यामध्ये खाण्याची मजाच काही और आहे. त्यासाठी आपण इथे कढई गरम करत ठेवलेली आहे. यामध्ये साधारण 2 कप मी इथे कुरमुरे घेतलेले आहेत. इथे तुम्ही कुठलेही कुरमुरे वापरू शकतात. मी जे भेळीसाठी कुरमुरे वापरले जातात ते घेतलेले आहेत. आता आपल्याला या कुरमुऱ्यांना साधारण 2 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. यामध्ये आपण काहीही घालणार नाही आहोत. छान कुरमुरे व्यवस्थित मंद गॅसवरती भाजून ते जसे कुरकुरीत होतील त्यावेळेला आपल्याला त्यांना दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता इथे 2 मिनिटानंतर आपले कुरमुरे मस्त चुरचुरीत झालेले आहेत. त्यांना आता आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतो आहोत. आता याच कढईमध्ये आपण व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. इथे 1 चमचाभर आपण तेल घातलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचाभर आपण शेंगदाणे घालून घेणार आहोत. छान आपल्याला शेंगदाणे साधारण 80% भाजून घ्यायचे आहेत. जास्त भाजायचे नाही आहेत कारण आपल्याला यानंतर यामध्ये कढीपत्ता आणि मिरचीची फोडणी करायची आहे. कारण त्यानंतर पुढे आपण शेंगदाणे पुन्हा या तेलामध्ये असल्यामुळे पुढे ते त्याचं जे काही प्रमाण आहे त्यामध्ये 100% ते शेंगदाणे व्यवस्थित भाजले जातील. कारण जर आधीच आपण शेंगदाणे पूर्णपणे भाजले तर ते काळवंडण्याची शक्यता असते. आता या स्टेजला आपण यामध्ये पाव चमचा हळद, एक अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर या फोडणीमध्ये तुम्ही मोहरी घालू शकता, लसूण घालू शकतात. पण मी इथे साध्या प्रकारचा भडंग बनवते, पण हा चवीला मस्त तिखट आणि चुरचुरीत लागणार आहे. आता यामध्ये आपण जे भाजलेले कुरमुरे आहेत ते घालून घ्यायचे. आता इथेही गॅस चालू आहे. आपण जेव्हा सर्व मिश्रण एकत्र करणार त्यानंतरच आपण हा गॅस बंद करणार आहोत. इथे गॅस संपूर्णपणे मंद ठेवायचा आहे. आता व्यवस्थित आपले कुरमुरे आपण एकत्र करून घ्यायचे. सर्व कुरमुरे एकत्र झाले आणि त्यांना एकसारखा रंग आला की आपला भडंग तयार आहे. गॅस बंद करून तुम्ही हा भडंग गार झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवून 1 महिनाभर खाऊ शकतात. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.